एखाद्या कंसाका निघेला मृत्यू धावून असेल त्या चरडो नंदगोकुला पैकी एक कडेन वाडतस ताका कशी संहार करचे म्हणून मंत्रालोचना कंस करतस एखाद्या कृष्णाला पाळण्या घालून येऊन ताका अनेक दिवस पर्यंत त्या कृष्णा खंचे एक घरा अंको एक संतान झाले रे त्या चारडा पोळच्या म्हणून अनेक दिवस पर्यंत येतच त्याच येऊन कसं कीर्तन खातात येऊन किवताच त्या चारडा पळेताच नंतर कृष्ण अत्यंत सुंदर सुरसुंदरांग कोमलांग कोटी कोटी मन्मथांग एकत्र घाल्ल्यावर के ना त्या कृष्णाल सौंदर्य मॅच करच्या धायना तसल्या परमसुंदर कृष्ण त्या कृष्णाक पळो का म्हणून घेऊन पुरालोक येतसाच ताक समजावून हे काढ कंस मंत्रालोचन करतस कंसाला भृत्य सेवकी आईली काही पूतना तीन म्हणली काही हाव वत्ता नंदगोकुला वचनो आत्ते एक 10-12 दिवस झालेल्या चरडू कितला असाची पुराजना खावा विषपाना म्हणजे स्तनमुखांतर विषपान करेतच पुराजना संहार करून येता म्हणून बाई सरले काही कंसांतिक आज्ञा दिल्या आईली पूतना मथुरे दुखून वृंदावनाने नंदगोकुला येत म्हणून कशी आईल्या म्हणरे तिथे म्हणा पूतना ती राक्षसी ती गेल वेश तीन धारण करून कळता ही राक्षसी म्हणून त्या चारडाला वरच्या सोनाच पुणे टाकाची ही गेल्या मारू वेशारी आईल्या पूतना आईली तक्षणा पुराकडे चमकले हेंगाईले नंदगोपाल घरा आईले हीण आई तक्षण डोळ धांकून घेतले काही पडे कृष्णान डोळ धांकले कसं डोळ धांकले कृष्णान हीण आई तक्षण म्हणून शास्त्रकार अनेक रीती व्याख्यान करतात डोळ कसले धांकलं मला कृष्णाना अयो मिगेल प्रारब्ध मो हाव नंदगोकुला आईलो पुरा गोपिका स्त्रियाल घरा वचोनो नानाविध भक्ष्य भोज्य पुरा आस्वादन कोरका लोणी चोर येऊन नवनीत आस्वादन कोरका म्हणून आईलो मिगेल प्रारब्ध पहिले दिवस हावत आईल थोडे दिवसानं विष पिऊ का म्हणून मिगेल प्रारब्ध म्हणून डोळ धांकून घेतलं काही अनेक कारण असं डोळ धांकून घ्यायचं आम्ही चरडू अंक वक्कद दित्त म्हणतात वक्कद कोड असल्यारी चरडू डोळ धांकून घेऊन वक्कद आम्ही बी तशी पितात तशी कृष्णान डोळ धांकली कसं म्हणा ती ही कोड विष घेऊन मिगेल तोंडा घालता म्हणून डोळ धांकली काय कृष्णा आईले कृष्णाक उकोण घेऊन कृष्णाक बसकारून घेतले काही पायार बसकारून घेतलाय मुस्क झाले काही शरद झाल्या कृष्णाला वैरे कृष्णानं आलोचन केलंय हावं सगळे जगत त्या मुस्क घालतलो ही कोण आईल्या माक घालतली कृष्णानं कसं केलं मला पहिले ती गेल्या असेल पुरा क्षीर त्या हिरवून येऊन कडेरे विषपान करत म्हणताना करेत म्हणताना कृष्णानं कसं केलंय विष वरकेन पुरा हिरवून घेऊन तिगेल भितर असे प्राण वरकेन हिरवल काही पडे मुंच तिक दुःख दावचे आरंभ झाले काही कष्ट झाले काही सोडी म्हणून बाब घालतस काही ते कृष्णानं तिगेला प्राण हिरवून घेऊन तिगेला संहार केले पूतने पूतना जीवित हराय नमः कडेरी आईलो शकटासुर एकेकड्यांक भृत्यांक कंस पेटेतस कृष्णा संहार कोरका म्हणून शकटासुर आईलो एक शकटा भितर प्रविष्ट जाऊन घेऊन तन्मुखांतर कृष्णा मारका म्हणून घेऊन कृष्णाक निष्क्रमण संस्कार म्हणून घेऊन केला म्हणरे प्रप्रथम दान चरडू दाल नंतर त्या देवा सन्निधानावरून त्या चरडा समर्पण करचे तुगेला अनुग्रहान मग चरड मिळला हे हाव तुका समर्पण करता म्हणून षोडश संस्कार अंत एक संस्कार कृष्ण इथल्या शकटा म्हणून अंत बसला शकटासुर प्रविष्ट झाला शकटासुरांत कृष्णाका संहार कोरका म्हणून आईलो कृष्णानं कसं केलं थई निदिलो कृष्णांत गेल पायान मारले त्या शकट बैत भक्त झालं रुद्रपानेन पादेन क्षिप्रमे तन्न संशयः थई त्या शकटासुरा संहार केला मुखार तृणावर्त आईलो त्या तृणावर्त आगल्यार गाडी रूपारी जंझाबाता राहील काही तो वारे जाऊन येऊन कृष्णाक उकोण भेले काही वारे आकाश मार्गावर उकोण भेले उकोण भरतो हा कृष्णा भैर उकोण भरत म्हणता ताका इतलं जड झाले की मला कृष्ण हा कसं उकोण हाले रगड आहे भातोर उकोण हाले की हा जड जातं साका भरत्यात असताना आणि खंचे समय सोडता मी जन दायना म्हणून सोडले काही कृष्णाक सोडले तक्षण कृष्णान कसं केलं तर गेलं गड धोन चिर धोन ता गेलं संहार केलं तृणावर्त पडलो टाकेला संहार झालाय यशोदेन कसं केलं काही कृष्णाक काही की दृष्टी लागला
म्हणाल की दृष्टी लागला बालग्रह म्हणून येऊन कैकी पिशाच बाध हसकी म्हणून दृष्टी काढली दृष्टी असेल उत्तम दृष्टी काढची रीती खंची म्हणून भागवत सांगता गोमूत्रेण स्नापयित्वा पुनर्गोरजसार्भकम हंग तुमका तू गोत्तरुच्या पुरा मग गोत ना त्याला शास्त्रांत असं दृष्टी काढची कशी म्हणलं कसं नाही बालग्रह कसं नाही भूतावेश असेल पुरा चरडू मस्त रडताच म्हणले एक आम्ही तीर्थ फापुडताच ताज्जिकेना दृष्टी काढचे उत्तम रीती खंचे नाही म्हणलं गोमूत्रेण स्नापयित्वा गोमूत्रान न्हाणवता काही चरडू माग हंग पुरा गोर मासताच गोमूत्रान न्हाणवच म्हणा गोमूत्र कान न्हाणवचे वजन चरडू माग गोमूत्र थोडे उठकांत घाल प्रोक्षण केल्यावर झालं काय गो पुनर्गो रजसार्भकम गाईचे हट्टे असेल का ते रजस धूळी कसं नसतं त्या ह्यानं चरडू लाव का काय ताजी धूळी लायला पुरते दृष्टीवरता कसं नाही बालग्रह असल्यावर वरत काय पुनर्गो रजसार्भकम हे पुरा गोमूत्रेण आणि अंगांगा पुरा गोमय शेण थोडे लावू का काय पुरा अंगांगात हेटन दृष्टी वत्ता कृष्णाक दृष्टी लागला मग ताक दृष्टी लागची असं त्याला आवसोला स्वभाव कसं नाही मला हक्क दृष्टी लागला कसं की दात साका म्हणून दृष्टी काढली पाहिजे अशी कृष्णाका दृष्टी काढल्या म्हणून भागवतान देता मुखारी कृष्ण वाढतस अनेक लीला कृष्ण एक होड तागेला तंड निर्माण करून घेतला तो तागेला अण्णा बलराम आणि पुराजन त्या मुखारी कशी परमात्मान कृष्णाना लीलाभिः भावगर्भाभिः जनमानंदयन बभौ पुराजन गोपिका स्त्रियांका आनंद दितस काही तो तागेला लीले मुखांतर असले कृष्ण तागेला लीला भागवतांत तागेला विशेष नावून लीला येता ते आम्ही पुरा फाल्या दिवसाक मुकाबील तागेला लीला आणि कसकसन कृष्णानं महत् कार्य केले कंसा कशी संहार केले तागे मुखार रुक्मिणी कल्याण इत्यादी ह्या प्रसंग फाल्या दिवसाक मंगल पुराजन येऊन अवश्य भागी गेया केवळ कृष्ण चरित्र ऐकलेलं कडेनाची समग्र भागवत श्रवण केलेलं फलस आईच्या दिवसाचे हे कार्यक्रम कृष्णालय पाळल्या काही विशेष नावून आईच्या दिवसा कार्यक्रम झाला सर्वांक त्या कृष्णाला अनुग्रह द्यावं म्हणून सांगताच प्रार्थना करतं की आईच्या दिवसाच्या सर्व कार्यक्रम ज्ञानयज्ञ परमात्माला कृष्णाला पादारविंदा अर्पण करता श्रीकृष्णार्पणमस्तु हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे